नमस्कार, मी आहे संजना सुमनकर. आपण पाहत आहात देवभवानी चंद्रपूर. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी मोठी कारवाई. चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडी परिसरातील जंगलात झाडाझुडपांच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 8 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांना या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली छाप्याचं नियोजन करण्यात आलं. मात्र हे ठिकाण साधं नव्हतं. जंगलाच्या मध्यभागी झाडाझुडपांमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. या ठिकाणी जाण्यासाठी केवळ एक पायवाट असल्यामुळे पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनीही थेट पायवाटेने जाण्याऐवजी वेषांतर करून चहूबाजूंनी जंगलाला वेढा घातला. काटेरी झाडं आणि वेलूनमधून दबकत पोलीस पथक पुढे सरकलं आणि रात्री 10:36 अचानक जुगार अड्ड्यावर छापा पडला. अचानक झालेल्या कारवाईने तिथे एकच गोंधळ उडाला. काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत. तर दुसरीकडे जुगार खेळणारे काही खेळविणारे अनेक जण पोलिसांच्या कारवाईत अडकले. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह तब्बल 40,04,771 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जंगलाच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्याला पोलिसांनी दिलेला हा मोठा दणका मानला जात आहे. आता बातमी राजुराची. अंमली पदार्थांविरोधात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 8 ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हिरो मोटरसायकलवरून 2 इसम गांजा घेऊन राजुरा परिसरात येणार आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील आवश्यक प्रक्रिया पाळत नाकेबंदी केली. संशयित मोटरसायकल क्रमांक TS20C1109 पोलिसांच्या नजरेत येताच ती थांबवण्यात आली. मोटरसायकलवरील दोन्ही व्यक्ती आणि त्यांच्याकडील बॅगची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान बॅगेत प्लास्टिक पिशवीमध्ये लपून ठेवलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. वजन केले असता हा पदार्थ तब्बल 950 ग्रॅम असल्याचं समोर आलं. या कारवाईत 18,000 रुपये किमतीचा गांजा, सदृश्य पदार्थ, 500 रुपयांची बॅग आणि गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली 85,000 रुपये किमतीची हिरो HF डिलक्स मोटरसायकल असा एकूण 1,03,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशोक नागई या मार्चला आणि विष्णू महेश नागापुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. आता कोरपण्यातील धडाकेबाज कारवाई. कोरपणा पोलिसांनी नाकेबंदी करताना एका संशयिताला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून आदिलाबाद मधून चोरी गेलेली मोटारसायकल जप्त केली. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत वनसडी टोल नाक्याजवळ पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. याच वेळी एक व्यक्ती मोटरसायकलवरून येताना पोलिसांना दिसला. विशेष म्हणजे पोलिसांची नाकाबंदी पाहताच त्याने वाहन वळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबवलं. चौकशी केली असता त्याने आपले नाव मिलिंद जय भारत डमरे, वय 33 वर्ष, राहणार लोणी, तालुका कोरपणा असे सांगितलं. त्याच्याकडील मोटारसायकल क्रमांक TS01ER0473 याची माहिती घेण्यात आली. आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. ही मोटारसायकल आदिलाबाद बस स्टॉपवरून चोरीला गेली होती आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल होता. यानंतर ICJS प्रणालीद्वारे संशयित माहिती तपासण्यात आली. तेव्हा त्याच्या विरुद्ध पांढरकवडा येथे 2, राजुरा येथे 2 आणि गडचांदूर येथे 1 असे एकूण 5 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून चोरीची मोटारसायकल आदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आता एक गंभीर नागरिकांचा प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. अमलनाला धरणातील पाण्याचा रंग हिरवट झाल्याने गडचांदूरकरांमध्ये चिंता आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी साधारणतः 7 वर्षापूर्वी धरणातील पाणी हिरवट झालं होतं. मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, कारण त्यावेळी या पाण्याचा वापर मुख्यतः शेती आणि उद्योगांसाठी केला जात होता. पण 2022 पासून याच धरणातील पाणी सुमारे 50,000 लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहराला पिण्यासाठी पुरवलं जात आहे. त्यामुळे पाण्याचा रंग बदलल्यानंतर नागरिकांच्या चिंता वाढणं स्वाभाविक आहे. पाणी हिरवं होण्यामागचं नेमकं कारण काय? पाण्यात काही जैविक बदल झाले आहेत का? पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाने स्पष्ट करणं गरजेचं आहे. दरम्यान परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत हे पाणी पिण्यासाठी वापरू नये अशा सूचना गडचांदूर नगर परिषदेने नागरिकांना दिल्या आहेत.
आणि आता दिवसातील एक सकारात्मक बातमी. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आणि युवक युवतीसाठी विशेष उपक्रम राबवला आहे. पोलीस दादालोरा खिडकी आणि प्रोजेक्ट उडनच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील तब्बल 90 शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास यासारखे शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. मात्र या उपक्रमाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. गडचिरोली पोलीस दल आणि BOI RSETI यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक युवतींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक किट देण्यात आलं. यामध्ये 30 दिवसांचं 2 व्हीलर रिपेअरिंग आणि 12 दिवसांचं फास्ट फूड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक युवतींचा समावेश आहे. यासोबतच आदिवासी संस्कृतीचं जतन आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 3 बचत गटांना वाद्य साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं आणि युवकांनी स्वावलंबी होऊन आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. तर या होत्या दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा. पाहत रहा देवभणी. नमस्कार.